रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. विषय अतिशय महत्त्वाचा दृष्टांत किंवा माहिती अगदी ज्ञान आणि विज्ञान याला धरून सांगतो. लक्षात ठेवा, शाळेत, मंदिरात किंवा कोणत्याही जिथे चांगलं कार्य होतं, लक्षात ठेवा, जिथे चांगलं कार्य होतं त्या ठिकाणी, चांगल्या कार्याच्या ठिकाणी बरं का, तो म्हणाल लग्न हे चांगलं कार्य नाही का, तिथं कुठं घंटा वाजवतो. लग्न कर्तव्य कर्म आहे म्हणून करावं लागतं, ध्यानात आलं. परंतु तिथं मनुष्य बंधनात अडकतो. रामदास स्वामी फुकट पळून गेलेले नाहीत, लक्षात आलं. किंवा शुक मुनी फुकट 12 वर्ष लपले होते, 12 वर्ष या संसाराला भिवून. बरं का, हा खेळ आहे. ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी घ्याल, अभंग पाहून घ्या. 12 वर्ष लपाल रे, कापत कापत बाहेर आलं. कापत कापत बाहेर आला आईच्या पोटात ना. वडील विनंती करत होते, शुका शुका बाहेर ये रे. आतून ते बाळ बोलते, बाबा मी बाहेर येणार. बरं, अति वडिलांची विनंती झाल्यामुळे लक्षात ठेवा ते बाहेर आलं. परंतु बाहेर आल्यानंतर कसं आलं बाहेर? कापत कापत बाहेर आले, नागव्याची पळून गेले रे. वडील मागे धावतेत, पुढं शुका, अरे शुका थांब, अरे शुका थांब. लक्षात आलं का? ऐक खेळी तुझे सांगितले आईसे, जपून खेळ खेळी रे. खेळिया ह्याच्यामध्ये आहे. चांगलं कार्य म्हणजे जिथं ज्ञान आणि विज्ञान आत्मसात केलं जातं असं ठिकाण. मग अशी ठिकाणं 2च आहेत, एक मंदिर आणि दुसरं शाळा. या ठिकाणी शाळा आणि मंदिर या ठिकाणीच फक्त तुम्हाला घंटा, बेल, लाटी मोठी कुठल्याही मंदिरात जाऊ, त्या ठिकाणीच तुम्हाला हे फक्त दिसतं. तर अगोदर परमार्थिक कारण सांगतो, ज्ञानाचं कारण सांगतो. ज्ञान घेण्यासाठी मन प्रसन्न असावं लागतं, लक्षात ठेवा. तांब हे असं आहे की ज्याच्यातून निघणाऱ्या ध्वनी लहरी जेव्हा कानातून आत जातात तेव्हा भरकटत असलेलं मन, इकडं तिकडं भरकटत असलेलं मन, मनामध्ये असलेले नकारात्मक विचार, हा भ्रमणध्वनी, तांब्याचा म्हणा, काशाचा म्हणा, कासं हे संमिश्र आहे, लक्षात ठेवा. तांब असलेला कोणताही पदार्थ, घंटा त्याची केली जाते. लोखंडाची घंटा लावू नये कधी, लक्षात ठेवा बरं, कधीच लावू नये. त्या शाळेमध्ये तुम्हाला
कधीही विद्यार्थी यशस्वी झालेले दिसणार नाही. तांब्याची किंवा काशाचीच घंटा असणं फार महत्वाचं आहे. तिथेही घंटा वाजवताना लक्षात ठेवा, घंटा वाजवताना 2 वेळा 3 वेळा आणि 6 वेळा, त्यालाही नियम आहेत, ते सांगत बसत नाही. मंदिरातली घंटा 3 वेळा वाजवावी, शाळेतली घंटा 2 वेळा किंवा 6 वेळा वाजवावी. उगाच ते शिपाई भरती केली जाते, ठण 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 ठण. 1 2 3 4 5 6. लक्षात ठेवा, शास्त्र आहे त्याला. किती आहे शास्त्र? 6 शास्त्र. लक्षात ठेवा. सहा वेळाच नाही तर 2 वेळा, तेही मध्ये अंतर सोडून. पहिल्यांदा घंटा वाजवल्यानंतर जो भ्रमणध्वनी पूर्ण निघतो, त्याची फ्रिक्वेन्सी पूर्ण कमी होईपर्यंत दुसऱ्यांदा घंटा वाजवायची नसते. देवळातली सुद्धा सांगते आणि शाळेतली सुद्धा सांगते. विशिष्ट ध्वनी लहरी या त्या तांबे या धातूमधून निघतात आणि त्या सर्व विद्यार्थ्यांच्या, देवळात असेल तर आपण त्या घंटेच्या सानिध्यात असतो, त्या लहरी आपल्या कानावरती आघात करतात. लक्षात ठेवा. आणि शरीरातली सगळे निगेटिव्ह जे विचार आहेत ते निघून जातात आणि सगळे पॉझिटिव्ह थिंकिंग येतात. दोन्ही एकत्रित सांगतो. परिणाम असा होतो, लक्षात ठेवा, मन प्रसन्न होतं आणि कोणतीही विद्या घ्यायची म्हणजे नीट लक्ष द्या. सरस्वती माता, सरस्वती मातेची पूजा केल्याशिवाय कोणतीही दिलेली विद्या किंवा घेतलेली विद्या ही फलद्रूप होत नाही. लक्षात ठेवा. आपण भगवंताच्या मंदिरामध्ये निघालेलो असतो, म्हणजे आपलं मन प्रसन्न असणं किती महत्वाचं आहे. देवाच्या पायावर डोकं ठेवतोय आणि तरी बी मनामध्ये विचार आहे संसारातले. माझी गाय उन्हात आहे, तिला सावलीला बांधली असेल. पूर्णपणे विचार नाहीसे होऊन मन प्रसन्न ठेवून फक्त तो आणि मी ही अवस्था प्राप्त व्हावी, यासाठी प्रत्येक मंदिरामध्ये घंटा असते. लक्षात ठेवा. आणि मुलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो, शाळेत सांगतो, काय आता थोडंसं मंदिराच्या बाबतीत बी बोलायचं म्हटलं तर काय लोक असे आहेत, मंदिरात जाताना पादत्राणी म्हणजे पायातली चप्पल अशी की जिथून देव कमी दिसेल परंतु ती चप्पल आपली दिसली पाहिजे.
म्हणजे दक्ष सगळं चेपलीवर आणि निघालाय देवाच्या दर्शन. ती सुरुवातीची घंटा सुद्धा 1 2 3 4 5 आणि 6 अंतर सोडून द्यायचे असतात. त्याच्यामधून जो ब्रह्मनाद निर्माण होतो, हा ब्रह्मनाद इथं थोडीशी ही 6 वाजवताना कमी जास्त झाले, इथं ब्रह्मनाद निर्माण करायचा. ब्रह्मनाद निर्माण केल्यानंतर ज्या वेळेला प्रार्थना होऊन प्रार्थना करताना ब्रह्म आलं पाहिजे, ब्रह्मतत्व जागृत झालं पाहिजे प्रत्येक व्यक्ती. मग घंटा कुणाला ऐकू जात नाही. परिसरामध्ये असणाऱ्या ज्या ज्या लोकांना तुम्ही म्हणाल आम्ही आत वर्गात बसलेलो असतो, आम्ही बाहेर असतो, टेकडीवर असतो, आम्ही ग्राउंडवर फिरत असतो आणि तिथं वाजवलेल्या घंटेचे त्यातून बाहेर पडणाऱ्या वेवचा काय संबंध आहे. बावळटा, तुला घंटा ऐकू येते ना? ज्या अर्थी तुला घंटा ऐकू येते त्या अर्थी त्या घंटेमधून बाहेर निघालेला ब्रह्मनाद हा तुझ्या कानावर पडल्याशिवाय तुला ऐकू आली का? लोक बावळटवाने काहीतरी प्रश्न विचारतात. म्हणून मी उत्तर, मला काय काय वेळेस असं वाटतं कशाला आहे ती घंटा. हो सर, काहीतरी सांगू नका. इथं आमची शाळा भरवायच्या वेळेला आणि सुटायच्या वेळेला आणि मधल्या सुट्टीला आम्ही अशी घंटा वाजवू, ती पुन्हा येतो. आणि मग अंतकरण ब्रह्मनाद युक्त झाल्यानंतर प्रार्थना. आलं का लक्षात? जी काय असेल ती तुमच्या शाळेची ठरलेली प्रार्थना, प्रतिज्ञा. आणि मग वर्गात गेल्यानंतर अटेन्शन, मन पूर्णपणे एकाग्र करा, फ्रेश करा. याच्यासाठी अटेन्शन. दोन दिल्या जातात. तुम्ही म्हणाल सर नाही हो, आम्ही हा वेळ कळावा, तास संपलेला माहीत व्हावा म्हणून आम्ही ही घंटा वाजवतो. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का, टाइम इज गॉड, टाइम इज मनी. दिस इज रॉंग. लक्षात ठेवा. ते तुमच्या कलियुगात झालं, टाइम इज मनी. बट रिमेंबर दिस पॉइंट, टाइम इज गॉड. नेव्हर स्टॉप. तो कोणासाठी थांबलेला नाहीये. आणि जो कोणाच्याच ताब्यात नसतो, ज्याच्या ताब्यात आपण असतो त्याला देव म्हणतात. ध्यानात आलं? टाइम इज मनी कधीच म्हणू नका. टाइम इज गॉड. आणि हे ज्याला कळलंय टाइम इज गॉड, अभ्यासापासून ते दूर कधीच जात नाही. प्रवचन रूपी सेवा असते. जे जे मी आचरणात आणतो, जे जे माझ्याकडे आहे ते मी देण्याचा प्रयत्न करतो. कोण या मताशी सहमत असेल नसेल, असली तरी चांगली गोष्ट आहे, नसलं तरी चांगलं गोष्ट आहे. सांगणं हे माझं कर्तव्य आहे. भगवंताने जशी बुद्धी दिली तसं मी तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचा प्रयत्न करतो. रामकृष्ण हरी. विठ्ठल केशव.